चला आज जाणून घेऊया भारताच्या एका मोठ्या आर्थिक उपक्रमाबद्दल. आत्मनिर्भर भारत निधी हा फंड देशातल्या लहान आणि मध्यम उद्योगांसाठी इतका महत्त्वाचा का आहे हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कधी विचार केलाय की एखादी भन्नाट बिझनेस आयडिया आहे पण ती मोठी होण्याआधीच पैशांअभावी बंद पडली तर? हीच तर अडचण आहे जी आपल्या देशातल्या अनेक लहान आणि मध्यम उद्योगांना म्हणजे MSMEsना सतत सतावते. आता या समस्येच्या जरा खोलात जाऊया. यालाच भांडवलातील तफावत किंवा सोप्या भाषेत कॅपिटल गॅप असं म्हणतात. बघा, अनेक उद्योगांकडे कल्पनांची काहीच कमी नसते, पण अडचण येते ती दीर्घकाळ टिकणाऱ्या भांडवलाची. मग काय, त्यांना कर्जावर अवलंबून राहावं लागतं आणि यामुळे त्यांची वाढ कुठेतरी थांबते. आणि याच प्रॉब्लेमवर एक सोल्युशन म्हणून सरकारने एक नवीन फंड आणला आहे. याचं नाव आहे आत्मनिर्भर भारत निधी किंवा SII फंड. हा फंड आला 2020 मध्ये आणि याचा एकच मुख्य उद्देश आहे, ज्या MSMEsमध्ये मोठी होण्याची क्षमता आहे त्यांना कर्जाच्या ओझ्याखाली न दाबता इक्विटी म्हणजे थेट भागीदारीतून भांडवल पुरवणं. आणि हो, हा काही एकटा फंड नाहीये. हा तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड मोठ्या आत्मनिर्भर भारत आर्थिक पॅकेजचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. यावरूनच याचं महत्त्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं. ठीक आहे, मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा पैसा नेमका फिरतो कसा? म्हणजे सरकारकडून थेट उद्योगांपर्यंत हा निधी पोहोचतो तरी कसा? चला पाहूया. तर या फंडचं एकूण टार्गेट आहे तब्बल 50,000 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलात. ही इतकी मोठी रक्कम आहे की ती आपल्या अर्थव्यवस्थेत नक्कीच एक मोठा बदल घडवू शकते. आता एवढा मोठा पैसा येणार कुठून? तर याचे दोन मुख्य सोर्स आहेत. 10,000 कोटी रुपये थेट भारत सरकार देणार आहे आणि उरलेले 40,000 कोटी रुपये खासगी गुंतवणूकदारांकडून उभे केले जाणार आहेत. म्हणजे हे एक प्रकारचं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल आहे. आता या फंडची जी रचना आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. ती मदर फंड, डॉटर फंड या मॉडेलवर काम करते. आता हे नाव ऐकून थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण काळजी करू नका, आपण ते एकदम सोपं करून समजावून घेऊ. तर बघा, ही प्रोसेस 3 सोप्या स्टेप्समध्ये होते. पहिली स्टेप, सरकार पैसे टाकते मदर फंडमध्ये. दुसरी स्टेप, हा मदर फंड थेट कंपन्यांमध्ये गुंतवणूक नाही करत, तर तो हे पैसे अनेक छोट्या छोट्या स्पेशलाइज्ड डॉटर फंड्समध्ये गुंतवतो. आणि मग येते शेवटची तिसरी स्टेप. हे डॉटर फंड्स बाजारातल्या चांगल्या प्रॉमिसिंग MSMEsना शोधतात आणि त्यांच्यात थेट गुंतवणूक करतात. या मॉडेलमुळे काय होतं, तर गुंतवणूक तज्ज्ञांकडून होते आणि रिस्क विभागली जाते. बरं, ही एवढी मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया सांभाळतं कोण? तर याची जबाबदारी आहे NSIC व्हेंचर कॅपिटल फंड लिमिटेड म्हणजे NVCFL वर. ही सेबी रजिस्टर्ड संस्था आहे, त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि एक प्रोफेशनल दृष्टिकोन राखला जातो. ओके, तर हे सगळं स्ट्रक्चर आपण समजून घेतलं. पण याचा शेवटचा परिणाम काय? म्हणजे या सगळ्याचा MSMEsना नेमका फायदा काय होतो? त्यांची विकासाची गाडी कशी सुसाट धावते? मग या फंडाचा फायदा कुणाला मिळू शकतो? यासाठी काही बेसिक क्रायटेरिया आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या MSMEमध्ये मोठी होण्याची म्हणजे हाय ग्रोथ पोटेन्शियल असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्यांची उलाढाल 500 कोटी रुपयांपर्यंत असावी. या योजनेचं ध्येय खूप मोठं आहे. पहिलं म्हणजे MSMEsना त्यांचा बिझनेस वाढवायला मदत करणं. दुसरं, जेव्हा बिझनेस वाढतो तेव्हा साहजिकच नवीन रोजगार निर्माण होतात. तिसरं, बाजारात त्यांची स्पर्धा करण्याची ताकद वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कर्जावरचं अवलंबित्व कमी होतं. आणि हेच या पूर्ण योजनेचं सार आहे. एका वाक्यात सांगायचं तर, व्यवसायांना कर्जावर अवलंबून असण्यापासून इक्विटी पॉवर्ड म्हणजे स्वतःच्या मालकीच्या भांडवलावर चालणारं बनवणं. हा फक्त पैशांचं नाही, तर विचार करण्याचा आणि व्यवसाय करण्याच्या पद्धतीतला एक खूप मोठा बदल आहे. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की 50,000 कोटी रुपयांचा हा महाकाय फंड खरंच भारताच्या नव्या पिढीच्या व्यवसायांना एक नवीन दिशा देऊ शकेल का? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल, पण एक गोष्ट नक्की, ही सुरुवात खूप आशादायक आहे.